जे वाहन शाळेमध्ये येणार आहे त्या वाहनाला शाळेची परमिशन घ्यावी लागणार आहे। त्याच परमिशनबरोबर RTOची परमिशनसुद्धा RTOची परमिशन घ्यावी लागते। याकरता महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन दिलेल्या आहेत। विद्यार्थी सुरक्षेचा कायदासुद्धा पास झालेला आहे। ॲक्च्युली पालकांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की आपण ज्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो त्याला RTOची परमिशन आहे का, शाळेला त्याला परवानगी दिलेली आहे का। जर दिलेली असेल तर ती सुरक्षित आहे असं मला वाटतंय, आणि जर दिलेली नसेल परमिशन तर ते अनधिकृत आहे। अशा अनधिकृत याच्यामध्ये बसवू नये। PNG आणि CNGच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की अनेकदा स्फोट झाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचंच आहे। म्हणून RTOच्या माध्यमातून शासनाने ऑलरेडी कायदा केलेला आहे, तर RTOने त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। ट्रॅफिक पोलीसचंही त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, शाळांचं सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे। आपलं वाहन सुरक्षित आहे का मुलांच्या दृष्टीने ते पण पाहिलं पाहिजे। एखादा अपघात घडला की त्यातून मग मात्र कुठेतरी परिणाम त्याचा वेगळाच होत असतो।